लकीली गाडी हातात आल्यानंतर जी गाडी चालवायचा जो प्लेजर मिळाला आहे, जो गाडीचा क्लिअरन्स मिळाला आणि ॲज ऑन टुडे आज मी गाडी मुंबईलाही पळवतो, कुठेही पळवतो. मला बिलकुल म्हणजे बिलकुल जाणवत नाही आणि त्रासही होत नाही, कुठं टचही होत नाही, गॅरंटी. आणि आय एम हॅपी विथ द व्हेकल राइट नाउ. आय एम एन्जॉयिंग माय राईड. मी शाकीर हातिमली पटवा, कोल्हापूर. माझी गाडी होंडा सिटी 2010 मॉडेल. मी जवळ ही गाडी घेऊन मला बरेच वर्ष झाले. लाख किलोमीटर मी जवळ गाडी चालवली. बट आय हॅव टू टेक केअर ऑफ द व्हेकल लाईक एनिथिंग. माझी गाडी मला एवढी आवडत्या आणि इतकी माझी आपण कसं जसं फॉर एक्झाम्पल आपण आपल्या वाईफ फर्स्ट हाफ, सेकंड पार्टनर म्हणजे आपण आपल्या गाडीला कधी कधी प्रेफरन्स देतो, तसंही मी माझी गाडी सांभाळत होतो. आणि आपल्या ह्या गाडीला मला एक फार मोठा प्रॉब्लेम होता, म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स फार कमी होता आणि मला फार काळजीपूर्वक चालवायला लागायची गाडी. इतकी काळजीपूर्वक की कुठलाही हंप आलं की मला धसका बसायचा की गाडी आता त्या हंपवर काय टच झाली तर, आणि तो जरा फार जीवाला लागायचा मला की एवढं खराब आपले रस्ते, इंडियन रोड्स इतके खराब आहेत. आणि त्यामुळे ते गाडीला काय धक्का लागला की आपल्या जीवाला लागल्यासारखं आपल्याला व्हायचं. मला लकीली सस्पेन्शनचा थोडा प्रॉब्लेम या लागला, म्हणून मी गाडी कंपनीत दाखवली. कंपनी म्हणते की ओके, सस्पेन्शन पण बदलावं लागते आणि सस्पेन्शनची कॉस्टिंग अराउंड त्यांनी मला ₹80,000 अप्रॉक्सिमेटली सांगितलं होतं. दॅट वॉज ऑलमोस्ट लाईक आपण एवढं मोठा परत एवढी लाख किलोमीटर गाडी चालवल्यानंतर आपल्याला असं वाटायचं की गाडी कशाला ठेवायची, मग देऊन टाकलेली बरी. पण आय गॉट अ स्पेशल नंबर फॉर माय व्हेकल, MH09BP7575. हा नंबर पण माझ्या एकदम आवडीचा नंबर, लकी नंबर. त्यामुळं गाडी द्यायचं कोणाला वाटतच नव्हतं की गाडी ठेवायचीच, द्यायची नाही, काय पण होऊ दे गाडी ठेवायची. आता लकीली मला हे माझे मित्र आहेत इचलकरंजीत, ARC. तर त्यांना एक सहज विचारायसाठी त्यांना फोन केला आणि त्यांनी मला म्हटलं इमिजिएटली पाठव गाडी, बघूया आपण काय करायचं. विदिन अ वीक टाइम ही मस्ट हॅव कम्प्लिटेड. मला बोललेच नाहीत काय करायचं आहे काय नाही. ही जस्ट डिड द वर्क अँड ही गेव इट टू मी. एवढं लकीली गाडी हातात आल्यानंतर जी गाडी चालवायचा जो प्लेजर मिळाला आहे, जो गाडीचा क्लिअरन्स मिळाला आणि ॲज ऑन टुडे आज मी गाडी मुंबईलाही पळवतो, कुठेही पळवतो. मला बिलकुल म्हणजे बिलकुल जाणवत नाही आणि त्रासही होत नाही, कुठं टचही होत नाही, गॅरंटी. त्याच्यामुळं आपण गाडीचं स्पीडही वाढवू शकतो. आणि आय एम हॅपी विथ द व्हेकल राईट नाउ. आय एम एन्जॉयिंग माय राईड नाव. आय थिंक सो अनदर 1,00,000 किलोमीटर मी गाडी अजून चालवीन. आणि गाडी तर द्यायचीच नाही मला, काही करून गाडी विकायचीच नाहीये. त्यामुळे ही गाडीला परत जीवदान दिला माझ्या मित्रांनी आणि आज मी त्या गाडीचा मालक, प्राऊड मालक आहे आणि राहणार. लोकांना हेच सांगायचं आहे की आपली जर जिवलग गाडी असेल आणि सस्पेन्शन खराब होत असेल आणि त्याच्यात बॅक प्रॉब्लेम्स वाढत असतील, तर दिस इज अ राईट प्लेस टू गो अँड गेट द वर्क डन फ्रॉम देम. सस्पेन्शन वर्क त्यांच्याकडून करून घ्या. यू विल फील ॲज इफ यू आर ट्रॅव्हलिंग इन अ व्हेरी स्मूथ व्हेकल. तुम्हाला ते सस्पेन्शन्स त्यांचे इतके जबरदस्त आहेत, आपल्याला म्हणजे जाणवत पण नाही गाडीत बसल्यानंतर. म्हणजे जीवदान मिळतो परत एकदा गाडीला. गाडी चालवताना फॉर एक्झाम्पल पहिला ज्यावेळी गाडी चालवत होतो त्यावेळी जे स्पीड ब्रेकर आला, कुठलाही स्पीड ब्रेकर आला किंवा कुठं खड्डा आला तर गाडी टच झाल्याशिवाय राहत नव्हती. एवढं क्लिअरन्स कमी होते. ही गाडी होंडा सिटी स्पेशली मेड फॉर नॉट इंडियन रोड्स. दे मस्ट हॅव मेड इट फॉर सम फॉरेन कंट्री रोड्स असं वाटत होतं. पण फ्रँकली स्पीकिंग हे गाडी इंडियामध्ये चालवण्यासारखे नाही नव्हतं, कारण एवढं क्लिअरन्स कमी होतं गाडीचं की कुठलाही न्यू ब्रँड गाडी टच व्हायची गाडी आपल्या खाली याला सस्पेन्शन. आता मी कुठल्याही रोडला चालवू शकतो, एनी डॅम रोड. कुठं खड्ड्यात घालायचं असेल, कुठनं खाली उतरायचं असेल, अचानक जरी आपण रस्त्यावरती जातो, हायवेवरती जातो आणि अचानक आपल्याला दिसतं की समोर पेट्रोल पंप आहे आणि त्याला आपल्याला कट मारायचा आहे आणि त्या कच्च्या रस्त्यावरनं खाली घालायची असेल गाडी, तरी तिथनं आपण घालून इमिजिएटली, म्हणजे हे न विचार करता आपण करू शकतो या गाडीत.
आता ह्या पोझिशनला गाडी आणून ठेवलेली आहे माझी. चांगलं जवळजवळ 20 mm त्यांनी मला गाडीचा लेवल हाईट वाढवून दिल्यामुळं गाडीच्या लुक्समध्ये काही फरक पडला नाही. इट लुक्स ॲज इफ इट्स अ एरोप्लेन.